when you're here. I can't feel no doubt, 'cause you keep me where the stars are bound. It doesn't really matter, 'cause you're here with me now. It doesn't really matter. It doesn't really matter, 'cause you're here with me now. It doesn't really matter, 'cause I feel so free now. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही प्रियंका, चाची, चाचा. हळू बर का. कशू, हे कशू, इकडे इकडे इकडे. कशू, टाटा टाटा. हळू हळू. वाशू वाशू. अरे मग जा बाबांकडे जा. जा जा जा. तत्ता. प्रियंका, अरे बोय दर ही घे, त्याच्याकडे देऊन दे, त्याच्याकडे दे. हळू हळू हळू. ए भाऊ हळू. गुड्डू हळू. ती नॅरो बॉटम आहे ती, तेवढी जास्त नाही जाणार. अहो नॅरो बॉटम आहे चाची. नॅरो बॉटम आहे ती. ही अरे ही पॅन्ट माझी पूर्ण ओली होऊन जाईल आता. गुड्डू हळू हळू. कशू, काय करतो भाऊ आता. चल आणि मग मग होईलच ना. एवढं एवढं आम्ही पण येत रे.
पाणी होईल तिथं. प्रियंका, अरे प्रियंका, वहिनी एकदा हाय तर करून द्या. परत एकदा वॉटर क्रॉसिंग आहे बरं का पुढे. एकदम भारी व्ह्यू येतोय. Sometimes when you're here, I can't feel no doubt, 'cause you keep me where the stars are bound. It doesn't really matter, 'cause you're here with me now. It doesn't really matter. It doesn't really matter, 'cause you're here with me now. It doesn't really matter, 'cause I feel so free now. कापूस खाते का ग? तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरनं कळालेच असेल की नेमकी आम्ही कुठे आलेलो आहे. आम्ही आलोय आमच्या कुलदैवतच्या दर्शनाला, म्हणजेच म्हाळसा देवीच्या दर्शनाला. तर आपल्याला सर्वांना माहितीच असेल आपली देवी. तर आम्ही येणार होतो ऍक्च्युली सकाळी, पण आम्हाला झाला होता खूप उशीर, म्हणून आम्ही आलो संध्याकाळी 6:30 वाजता देवीच्या दर्शनाला. पण आम्हाला अजून काही दुसरी मंडळी पण भेटली, त्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटलं. कारण आम्हाला जायचं होतं पाण्यातून आणि आमच्या सोबत होते लहान मुलं देखील, म्हणजे त्यांच्याकडे होते लहान मुलं आणि कशू सुद्धा होती. तर थोडी भीती देखील वाटत होती, पण आम्ही मस्त छान पाण्यातनं गेलो. बघा हा व्हिडिओ. हळू बर का. हे पाय का मम्मा म्हणते. मम्मा तुला कापून देऊ? नको 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 नको. मम्मा मम्मा ती आवाज देते का तुला? हो चला बर का. इथे फ्लो आहे थोडा पाण्याचा.
हळू हळू. तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा व्हिडिओ बघण्यामध्ये खूप मजा येत असेल आणि आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला. मस्त निसर्ग होता, हिरवागार आणि साईडनी पूर्ण जंगल आणि मस्त नदीला सुद्धा पाणी होतं. पण इकडनं जाताना पाणी खूप कमी होतं, पण तिकडनं जेव्हा आम्ही रिटर्न झालो तेव्हा अंधार सुद्धा पडलं होतं आणि नदीला सुद्धा खूप पाणी वाढलं होतं. तर जायला आम्हाला खूप फजिती झाली. आम्ही ते कॅप्चर सुद्धा नाही करू शकलो कारण आम्हाला खूप भीती वाटत होती. त्यामुळे सगळ्यांचे फोन बंद होते, पण आमचे टॉर्च सगळ्यांचे चालू होते त्यामुळे. तर आता आम्ही जातोय सगळे चालत चालत देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही सगळे पायी निघालेलो आहे, आपण बघू शकता. तर आपण व्हिडिओमध्ये पूर्ण बनवून राहा आणि आता चला घेऊया आपण दर्शन. हळू हळू. जय जय बाप्पा. चल इकडून कर, इकडून कर. जय जय बाप्पा. चला चला चला. हळू हळू. चला चला. जय बापा कर. जय बापा बोलो. जय बापा कर. जय बापा करना. तर मित्रांनो, आपण बघितलंच असेल की कशू मस्त तिच्या हाताने दर्शन घेते आणि कशू आता मोठी झाली. कशू फर्स्ट टाइम आली होती तेव्हा ती छोटी होती, जेव्हा तिला आम्ही दर्शनासाठी आणलं होतं तिच्या जन्मानंतर फर्स्ट टाइम, आणि आता ती सेकंड टाइम इथे आलेली आहे. तर देवीच्या दर्शनाला देवीचीच इच्छा असेल की कशूने यावं, म्हणून आमचा अचानक प्लॅन बनला आणि आम्ही मस्त दर्शनासाठी गेलो. तर विषय असा होता, मस्त संध्याकाळची वेळ होती त्यामुळे सगळी शांतता वगैरे होती आणि वेळ झाली होती इथे आरतीची, आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूपच गर्दी कमी होती. म्हणजे आमच्यासोबत ते आलेले माणसं आणि आम्ही एवढेच आम्ही होतो तिथे, बाकी कोणीच नव्हतं. आणि ते दादा होते तिथे, जे ते बोलले की आता तुम्ही दर्शन वगैरे घ्या मस्त आणि मग मस्त आपण देवीची आरती करूया. तर म्हाळसा ही एक हिंदू देवी आहे आणि तिला 2 भिन्न परंपरांमध्ये देखील पूजलं जातं. एक स्वतंत्र देवी म्हणून जिला मोहिनीचे रूप पण मानलं जातं, आणि ही देवी एक विष्णूचा स्त्री अवतार सुद्धा आहे. तिला म्हाळसा नारायणी असे सुद्धा म्हणतात. तसेच म्हाळसा ही खंडोबाची पत्नी म्हणून देखील पूजली जाते आणि ती शिवाचं एक रूप सुद्धा आहे. या परंपरेमध्ये पार्वतीशी जोडलेली आहे. शिवाची पत्नी आणि मोहिनी अशा दोन्ही रूपात ती पूजनीय आहे. तर आम्ही सगळे जे सोबत आलेलो होतो, तर आमच्या आधी जे आलेले होते त्यांनी सगळ्यांनी मस्त दर्शन घेतले. ते सुद्धा 10-15 लोक होते आणि त्याच्यानंतर आम्ही सुद्धा एकदम निवांत दर्शन घेताना आपल्याला दिसतोय, कारण इथे काही गर्दी नव्हती. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं की इतकं मनापासून शांततेत आपलं दर्शन झालं. तर हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि आम्ही आमच्या फॅमिली सोबत इथे आलेलो होतो. तर असे ब्लॉग आपल्याला बघायला आवडतील का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपण सुद्धा आमच्यासोबत देवीचं दर्शन घेतलं